नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ कोमल शिवांश ब्लॉग. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. सकाळची गोड गोड दिवसाची सुरुवात झाली होती. आधी तर स्वतःचं थोडं आवरून घेतलं. बाहेर कामाला वगैरे जाणारे कसं टापटीप आवरून जातात, आपण पण तसंच समजायचं. बघा, आपल्याला पण खूप छान वाटतं थोडंसं आवरलं की. दिवसभर कसं छान मूड असतो आणि एक पॉझिटिव्हिटी पण निर्माण होते. असं छान आवरून झालं आणि नंतर आम्ही दोघांनी छान मस्त असं देवपूजा करून घेतली. माझ्या पिल्लूला मी काय करते ते सगळं करायचंच असतं आणि मी जे सांगते तो करतो पण, छान ऐकतो पण लवकर. मुलं आपलं बघूनच शिकतात आणि अलीकडे तर आम्ही काय बोलतो काय करतो ते सगळं बारीक लक्ष ठेवून बघतो आणि स्वतः पण तसंच करतो आणि एकदा ऐकलेले शब्द त्याच्या खूप लक्षात असतात. असो तर छान असं देवपूजा करून घेतली आणि नंतर स्वयंपाकाला लागली. आज मस्त असं शेवगा मसाला बनवणार होते. शेवगा पण कट करून उकडायला ठेवले होते आणि मी नंतर थोडासा चहा घेतला की फ्रेश वाटतं ना. मस्त असं फ्रेश काम पण लवकर आवरून जातात. नंतर शेवगा मसाला बनवायला घेतला. टोमॅटो कांदा वगैरे बारीक कट करून घेतली आणि नंतर एकदा कढईत तेल घालून जिरे मोहरी कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालून छान परतून घ्यायचं. नंतर त्यात बेसिक मसाले घालून आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालून छान असं परतून घ्यायचं आणि शेवग्याच्या शेंगा शिजवलेलं पाणी घालायचं. छान चव येते. हवं तेवढं पाणी घालून छान शिजवून घ्यायचं. मस्त शेवगा मसाला छान झाली होती. नंतर आम्ही जेवण वगैरे आवरून घेतली आणि उद्या इडली करायची होती. आमच्या पिल्लूची फरमाईश होती, त्याला खूप आवडतात इडली. डाळ तांदूळ भिजवून ठेवलं आणि त्यात थोडेसे मेथी दाणे टाकायचे. पीठ छान फर्मेंट होतं. दुपारच्या वेळी खूप जोरात पाऊस येत होता. या पावसाचं तर काय कधी पण येतोच. आता अजून उन्हाळाच चालू झाला आहे तर एवढ्या लवकर पाऊस पण सुरू झाला. काय होतंय काय कळतच नाही बाबा. या पावसाचं तर असो, पाऊस पडतोयच तर आता काय करायचं. चला जाऊ द्या, छान काहीतरी बनवते गरम गरम. त्यासाठीच बटाटे कट करून उकडायला ठेवलं आणि ते होतंय तोपर्यंत आपण पीठ मळून छान पीठ मळून ठेवू. छान पीठ मुरलं तर पराठे पण छान होतात. अशा पद्धतीने एकदा पराठा बनवून बघा, खूप छान टेस्ट लागते आणि खुसखुशीत मस्त होतात पराठे. चला सांगते. पीठ मळताना थोडंसं गव्हाच्या पिठात थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं मैदा घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं आणि हातावर क्रश करून ओवा, थोडेसे जिरे आणि पांढरे तीळ दिसायला पण छान दिसतात आणि थोडंसं हळद घालायचं. छान मिक्स करून थोडं पाणी घालून छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि ते 10 ते 15 मिनिट रेस्टला ठेवायचं. तोपर्यंत आपण इकडे भाजी बनवून घेऊया. बटाट्याची साधं सिंपल असं भाजी बनवायची. पीठ पण छान मुरलेलं आहे आणि नंतर असे छोटे छोटे 2 चपात्या लाटून घ्यायचे आणि एकावर बटाट्याची भाजी पसरवून घ्यायचं आणि दुसरी चपाती त्याच्यावर छान लावून घ्यायची आणि मस्त लाटून घ्यायची. भाजी बाहेर पण येत नाही आणि फुटत पण नाहीत. पराठे खूप छान होतात. मस्त तेल लावून छान खरपूस भाजून घ्यायची. खूप मस्त होतात, छान चवीला होतात. अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. टेस्टी पण खुसखुशीत पराठे होतात. नंतर गरम गरम आम्ही पण खायला घेतली. खूपच मस्त झाले होते पराठे. पावसात असं गरम गरम काहीतरी खायला खूप छान वाटतं ना. आम्ही दोघांनी पराठे एन्जॉय केले आणि नंतर डाळ तांदूळ पण मिक्सरला बारीक करून घ्यायची होती. ते पण बारीक करून घेतलं आणि किचन पण छान आवरून ठेवलं. सगळं असं छान आवरून ठेवलं तर सकाळी लवकर कामे होतात आणि छान पण वाटतं. चला इथेच एंड करते. आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. टेक केअर फ्रेंड्स.